Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from खासदार SD पाटील विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज इस्लामपूर. लास्ट लेक्चरमध्ये आपण NCERT बुक आणि महाराष्ट्र सेटचं टेक्स्टबुक या दोन्हीचं कंपॅरिझन केलेलं होतं. आत्तापर्यंत जो पार्ट आपण इथं शिकलेलो होतो त्याच्या दोन्हीच्या बाबतीमध्ये जे एक्स्ट्रा पॉईंट असतील ते आपण इथं कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट हिअर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल. फिजिकल प्रॉपर्टी अल्कोहोलच्या आणि फिनॉलच्या काय असतील याच्याबद्दल आपण ते डिस्कस करणार आहे. सुरुवातीला तुम्हाला हे माहितीच असेल की देर आर टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज. सम ऑफ देम आर सेट द फिजिकल प्रॉपर्टीज अँड अदर आर सेट विथ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. फिजिकल प्रॉपर्टी की ज्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं, फिजिकल प्रॉपर्टी इन्क्लूड्स की ज्याच्यामध्ये आपण सांगू शकता की फिजिकल प्रॉपर्टीमध्ये स्टेट्स ऑफ मॅटर असतील, म्हणजे तो मॅटर कोणत्या स्टेटमध्ये, इट मे बी अ सॉलिड, इट मे बी अ लिक्विड और इट मे बी इन अ गॅसेस स्टेट्स. त्याच्यानंतर आपण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ओडर, कलर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी या सगळ्या गोष्टींचा विचार आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये करत असतो. मग ह्या अल्कोहोल आणि फिनॉलच्या फिजिकल प्रॉपर्टी काही इथं डिस्कस केलेल्या आहेत. त्यातली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला इथं डिस्कस करायला मिळते ती असणार आहे बॉइलिंग पॉईंट. तुम्ही स्क्रीनवरती हे पाहू शकता की बॉइलिंग पॉईंट हा पॉईंट इथं कशा पद्धतीनं डिस्कस केलेला आहे. तर सुरुवातीला तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या 3 स्टेट असतात. मग त्याच्यामधली पहिली आपण स्टेट सांगतो ती असते सॉलिड, नंतरची आपण सांगतो लिक्विड आणि नंतरची आपण सांगतो गॅस. आता सॉलिड स्टेट असते तेव्हा आपण कन्सिडर करूया ए बी हा एक मॉलिक्युल आहे. इफ डिस्टन्स बिटवीन 2 AB मॉलिक्युल इज अ मिनिमम देन इट इज इन अ सॉलिड स्टेट. इफ डिस्टन्स बिटवीन 2 AB मॉलिक्युल की ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स असं म्हणतो, हे जेव्हा वाढेल तेव्हा तो लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. अँड इफ देर इज अ फार डिस्टन्स बिटवीन 2 AB मॉलिक्युल्स देन इट इज सेट विथ द इन अ गॅसियस स्टेट. म्हणजे कुठल्याही मॉलिक्युलचं सॉलिड असणं, लिक्विड असणं किंवा गॅस असणं हे कशावरती डिपेंड असतं, तर हे डिपेंड असणार आहे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सेसवरती किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती. जेव्हा अट्रॅक्शन जास्त असेल तेव्हा डिस्टन्स कमी असेल आणि तो सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज झाला तर डिस्टन्स वाढतं आणि तो लिक्विड स्टेटमध्ये जातो. अँड इफ डिस्टन्स अगेन इन्क्रीजेस, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मिनिमम देन इट इज इन अ गॅसेस स्टेट्स. म्हणजे तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे द टेम्परेचर ॲट विच लिक्विड गेट कन्वर्टेड टू गॅसेस स्टेट जनरली आपण त्याला बॉइलिंग पॉईंट असं म्हणणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर कुठलीही केमिकल रिएक्शन न होता दोन मॉलिक्युलमधलं डिस्टन्स वाढत जाणं, त्याच्यानुसार त्याच्या स्टेट्स बदलतात, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस या पद्धतीनं. आता बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये इथं काही पॉईंट डिस्कस केलेले आहेत. मी तुम्हाला हे सगळ्यांना पहिल्यांदा सांगतो आहे की ॲज द मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे मॉलिक्युलर वेट आणि बॉइलिंग पॉईंट ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. जर मॉलिक्युलर वेट वाढत असेल तर त्या कंपाऊंडच्या बाबतीमध्ये त्याचा बॉइलिंग पॉईंट पण हा इन्क्रीज होणार आहे. दुसरा मी आता मुद्दा इथं तुमच्यापुढे अराईज करतो आहे की ब्रँचेस इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. म्हणजे हे इनव्हर्सली रिलेशन असलेलं तुमच्या लक्षात येतं की जर मॉलिक्युलर वेट वाढलं तर बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे, पण जर त्या मॉलिक्युलमध्ये ब्रँचेस वाढत असतील तर तो बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज होणार आहे. याच्या पाठीमागचं कारण वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण सांगू शकतो की जे 11th आपण स्टडी केलेलं होतं. आता इथं आपण बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये इथं जो डिस्कस करणार आहे अल्कोहोल फिनॉलचा, त्याच्या बाबतीमध्ये इथं पहिलं स्टेटमेंट दिसतं द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. हे आता मी सांगितलं की कार्बन ॲटम जर इन्क्रीज होत असतील तर ऑब्व्हियसली मॉलिक्युलर वेट हे इन्क्रीज होतं आहे आणि मॉलिक्युलर वेट इन्क्रीज झालं तर त्या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा इन्क्रीज होताना तुमच्या लक्षात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इथं त्यांनी डिस्कस केला आहे इन अल्कोहोल्स द बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ ब्रँचिंग इन द कार्बन चेन. जर ब्रँचिंग वाढत असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज होणार आहे, कारण डिक्रीज इन वॅन्डरवॉल फोर्स विथ डिक्रीज इन अ सरफेस एरिया. सरफेस एरिया कमी झाल्यामुळे वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो आणि त्यामुळं दोन मॉलिक्युलमधलं अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट हा डिक्रीज झालेला तुमच्या लक्षात येतो. आता थोडंसं एक वेगळा मुद्दा आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे की द OH ग्रुप इन द अल्कोहोल अँड फिनॉल इज इन्व्हॉल्ड इन द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे सगळ्यांनी लक्षात घ्या की एक एक्झाम्पल इथं तुम्हाला डिस्कस केलेलं दिसतं. सपोज ROH हा एक अल्कोहोल आहे आणि दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल जर आपण घेतले तर हा ROH आणि दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये आपण इथं दाखवतो ROH या पद्धतीनं. तर या मॉलिक्युलमधला ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलमधला हायड्रोजन या दोघांच्यामध्ये एक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतो की ज्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. ही कन्सेप्ट आपण 11th बघितलेली आहे. हायड्रोजन जेव्हा एखादा हेट्रो ॲटम बरोबर की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते
त्याच्याबरोबर जो वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतो तेव्हा त्याला हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हटलं जातं. क्लिअरली तुमच्या इथं लक्षात येईल की हा एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे, दुसरा हा एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि या दोन मॉलिक्यूलच्या मध्ये याच्यातला ऑक्सिजन जो हेटेरोॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असलेला तो दुसऱ्या मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजनबरोबर एक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतो की ज्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणू शकतो. त्यामुळे तुमच्या सहज लक्षात येईल की जर सपोज हे एक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत अल्कोहोलचे ROH 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 आणि इथं सगळीकडे तुम्हाला ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये. इथं लक्षात घ्या शब्द इंटरमॉलिक्युलर. इंटर सजेस्ट इन बिटवीन टू डिफरंट दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हायड्रोजन बॉन्डच्या बाबतीमध्ये होतो आहे हायड्रोजन बॉन्डमुळे होतो आहे त्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणू शकतो. आणि ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग इथं तुमच्या सहज लक्षात येईल ह्या दोन मॉलिक्यूलना एकमेकांच्यापासून सेपरेट करायचं असेल तर इथं एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागते. म्हणजे सॉलिडचं जेव्हा लिक्विडमध्ये कन्वर्ज होतं किंवा लिक्विडचं जेव्हा गॅसमध्ये कन्वर्ज होतं तेव्हा आपल्याला हीट एनर्जी प्रोव्हाइड करावी लागतं. इथं तुमच्या सहज लक्षात येईल की ह्या दोन मॉलिक्यूलमधलं अट्रॅक्शन जर आपल्याला लूज करायचं असेल डिस्टन्स वाढवायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा हीट तिथं प्रोव्हाइड करावी लागणार आहे. त्यामुळे ह्या मॉलिक्यूलचं लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन करत असताना एनर्जी जास्त लागणार आहे आणि याचा अर्थ असा की त्याचा बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होणार आहे. म्हणून मी पुन्हा रिपीट करतो हा शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल शोज मोर बॉइलिंग पॉईंट दॅन दॅट ऑफ द एक्सपेक्टेड. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट दाखवायचं काम अल्कोहोलकडून होतं आणि त्याच्या पाठीमागचं रिझन सगळ्यात जास्त महत्त्वाचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सिमिलरली तुम्ही फिनॉलच्या बाबतीमध्ये बघू शकता हे एक फिनॉलचं एक्झाम्पल आहे, हे दुसरं फिनॉलचं एक्झाम्पल आहे. मग या फिनॉलच्या बाबतीमध्ये तुमच्या लक्षात येतं याच्यातला ऑक्सिजन आणि याच्यातला हायड्रोजन या दोघांच्यामध्ये एक वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतं. त्यामुळं ह्या दोन मॉलिक्यूलला एकमेकांच्यापासून सेपरेट जर करायचं असेल तर मोर हीट एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि त्यामुळं या कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा तुम्हाला इन्क्रीज झालेला लक्षात येतं. म्हणजे आता मला एवढंच सांगायचं आहे की ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ हायड्रोजन बॉन्डिंगमुळं आपल्याला अल्कोहोल आणि फिनॉलचा बॉइलिंग पॉईंट हा थोडासा इन्क्रीज झालेला दिसेल की जो आपल्याला एक्सपेक्ट असेल त्याच्यापेक्षा. आता याच्यासाठी एक एक्झाम्पल मी इथं शेअर करतो तुमच्यासोबत. इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की देर आर 3 एक्झाम्पल. पहिलं स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला इथॅनॉल CH3CH2OH हे स्ट्रक्चर इथं दिसतं आहे CH3CH2OH या पद्धतीनं. नेक्स्ट तुम्ही बघू शकता ॲक्च्युली इट इज इथर. इथं तुम्हाला बघता ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला मिथिल ग्रुप अटॅच आहेत त्याला आपण इथर असं म्हणतो. मिथॉक्सीमिथेन हा पॅरेंट घेतला आणि हा मिथॉक्सी ग्रुप त्याला अटॅच आहे दॅट्स वाय इट इज मिथॉक्सीमिथेन. लास्ट स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आहे प्रोपेनचं. इथं बघू शकता CH3CH2CH3 CH3 हा CH2 आणि हा CH3 या पद्धतीने हे 3 स्ट्रक्चर तुम्हाला दिसतील. आता या सगळ्यांच्या बाबतीत जनरली त्यांचं मोलेक्युलर मास जर बघितलं तर ते इथं 46 आहे अल्कोहोलचं. जर तुम्ही इथरचं बघितलं तर ते पण 46 आहे आणि इथं सिम्पल प्रोपेन घेतला तर त्याचा 44 आहे. म्हणजे या सगळ्यांचा मोलेक्युलर मास जर ऑलमोस्ट सिमिलर असेल तर बॉइलिंग पॉईंट हा सुद्धा ऑलमोस्ट सिमिलर यायला पाहिजे होता. पण तुम्ही काळजीपूर्वक बघा इथं जे अल्कोहोल असतील त्याचा बॉइलिंग पॉईंट हा 351 केल्विन आहे. हे जे इथर आहे त्याचा 248 केल्विन आहे आणि हे प्रोपेन आहे त्याचा 231 केल्विन आहे. ॲक्च्युली हे थोडंसं जवळपास दिसतं पण अल्कोहोलचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तिथं तुम्हाला शार्प इन्क्रीज झालेला असेल जरी या सगळ्यांचं मोलेक्युलर वेट किंवा मोलेक्युलर मास हे बऱ्यापैकी सिमिलर असलं तरीसुद्धा. मग याच्या पाठीमागचं रिझन काय तर रिझन पुन्हा एकदा तेच येतं ते म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. हे जे दोन मॉलिक्यूल असतील त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हा प्रकार दिसणार नाही पण ह्याच्यामध्ये मात्र इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं दाखवतं CH3CH2OH. सेकंड मॉलिक्यूल मी घेतो इथं मी CH2CH3 हा एक मॉलिक्यूल त्याच्यातला ऑक्सिजन आणि दुसरा मॉलिक्यूल त्याच्यातला हायड्रोजन या दोघांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग घडतो की ज्यामुळं याचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसेल. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग हा प्रकार अस्तित्वात नाही ह्या दोन स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळं इथं हायड्रोजन बॉन्डिंग नसल्यामुळं याचा बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंट हा कमी पण याचा बॉइलिंग पॉईंट असेल तो तुम्हाला शार्प इन्क्रीज झालेला लक्षात येईल. हे तुम्हाला माहिती असू द्या की इथं दिलं द हाय बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स आर मेनली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन देम विच इज लॅकिंग इन इथर्स अँड हायड्रोकार्बन्स. इथला हा हायड्रोकार्बन आणि इथर याच्यामध्ये हा हायड्रोजन बॉन्ड नाही आहे. याच्यामध्ये मात्र हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकतं दुसऱ्या मॉलिक्युलसोबतचं आणि त्यामुळं याचा बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इथं इन्क्रीज झालेला लक्षात येतं.
नेक्स्ट पॉईंट आपण इथं डिस्कस करतो आहे सोल्युबिलिटी की सोल्युशन चॅप्टरमध्ये तुम्ही बघितलेलं असावं की सोल्युबिलिटी ही एक फिजिकल प्रॉपर्टी इज नॉट अ केमिकल प्रॉपर्टी. तिथं कुठल्याही प्रकारची केमिकल रिएक्शन होत नाही आहे. जनरली स्टेटमेंट असं सांगितलं जातं की लाईक डिझॉल्व लाईक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर इझिली सोल्युबल इन अ ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतात. जे तुम्ही सोल्युशनमध्ये स्टेटमेंट बघितलं लाईक डिझॉल्व लाईक किंवा कोहलंट कंपाऊंड असतील ते कोहलंट सॉल्वंटमध्ये इझिली सोल्युबल होतात किंवा आयनिक कंपाऊंड असतील ते आयनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल असं घेऊया सोडियम क्लोराईड सॉल्ट इट गेट इझिली डिझॉल्व इन अ वॉटर. ॲक्च्युली NaCl इट इज अ पोलर. H2O इट इज ऑल्सो पोलर मॉलिक्युल हे पोलर सॉल्वंटमध्ये इझिली काय होणार आहेत सोल्युबल होणार आहेत. आणि जर आपण आता इथं विचार केला तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे जनरली नॉन पोलर आहेत आणि नॉन पोलर असताना ते वॉटरमध्ये सोल्युबल होणं हे थोडंसं इम्पॉसिबल वाटतं. पण अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर. अल्कोहोल आणि फिनॉल हे वॉटरमध्ये सोल्युबल होऊ शकतात. याच्या पाठीमागचं रिझन तुम्ही इथं डायग्राम बघा. इथं तुमच्या लक्षात येतं की हा वॉटर मॉलिक्युल आहे आणि हा एक सिम्पल अल्कोहोल आपण इथं घेऊया की जे अल्कोहोलचं स्ट्रक्चर या पद्धतीचं आहे. तुमच्या लक्षात येईल की जो अल्कोहोल आहे CH3CH2CH2OH हा जो अल्कोहोल आहे याच्यातला ऑक्सिजन हा वॉटर मॉलिक्युलमधल्या हायड्रोजनसोबत एक बॉन्ड तयार करतो की ज्याला आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. म्हणून मी असं म्हणू शकतो की ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल्स आर गेट सोल्युबल इन अ वॉटर. खरं तर अल्कोहोल ऑर्गॅनिक असल्यामुळं इनऑर्गॅनिक असलेल्या वॉटरमध्ये ते इनसोल्युबल असायला पाहिलं होतं. बट ड्यू टू द प्रेझेन्सी ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इथे एक हायड्रोजन बॉन्ड दिसतं. याशिवाय तुम्हाला हा जो अल्कोहोल आहे त्याच्यातला हायड्रोजन आणि वॉटर मॉलिक्युलमधला ऑक्सिजन इथे एक बॉन्ड दिसतं. इथं वॉटर मॉलिक्युलमधला हायड्रोजन अल्कोहोलमधलं ऑक्सिजन याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड दिसतं आणि त्यामुळं अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बाकीचे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही आहेत कारण तिथं हायड्रोजन बॉन्डिंगची अब्सेन्सी असते. इन केस ऑफ द अल्कोहोल अँड फिनॉल देर इज अ प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग दॅट्स वाय दे आर सोल्युबल इन वॉटर. पण हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन साईज ऑफ अल्किलॉर अरिल ग्रुप्स. म्हणजे जर सपोज मी एक्झाम्पल दिलं CH3OH आणि दुसरं एक्झाम्पल घेतलं CH3CH2CH2OH तर हा मिथॅनॉल आहे आणि हा प्रोपिल अल्कोहोल आहे. तर या दोघांच्यामध्ये मिथॅनॉल हा इझिली वॉटरमध्ये सोल्युबल असेल पण प्रोपॅनॉल हा मात्र इझिली सोल्युबल नसणार आहे. याच्या पाठीमागचं रिझन ॲज द साईज ऑफ अल्किलॉर अरिल ग्रुप इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीजेस. सोल्युबिलिटी ही डिक्रीज होते त्यामुळे ह्याची साईज जास्त आहे त्यामुळे ह्याची सोल्युबिलिटी कमी. ह्याची साईज कमी असल्यामुळे याची सोल्युबिलिटी जास्त असलेलं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे याचा अर्थ असा की इथं तुमच्या लक्षात आहे सेव्हरल ऑफ द लोअर मॉलिक्युलर मासेस अल्कोहोल्स आर मिसिबल विथ वॉटर इन ऑल प्रपोर्शन. म्हणजे लोअर मेंबर जे असतील अल्कोहोलचे म्हणजे मिथॅनॉल इथॅनॉल ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी असणार आहे ते मात्र वॉटरमध्ये काय असणार आहेत मिसिबल असणार आहेत त्या वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहेत. नेक्स्ट पार्ट आपण इथं डिस्कस करतो आहे की ज्याच्यामध्ये काही एक्झाम्पल NCERTच्या बुकमध्ये दिलेला आहे की ज्याच्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट हा क्वेश्चन तुम्हाला विचारला. मी असं करतो की दिलेला क्वेश्चन आहे त्याच्या पहिल्यांदा स्ट्रक्चर ड्रॉ करतो. पहिल्यांदा दिला पेंटॅन 1OL. पेंटॅन 1OL पेंट सजेस्ट 5 कार्बन 1 2 3 4 5. फर्स्ट कार्बनला OH ग्रुप बाकी सगळी व्हॅलन्सी हायड्रोजन सॅटिस्फाय करूया CH2 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 CH2OH हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. नेक्स्ट ब्युटॅन 1OL ब्यूट देर आर 4 कार्बन 1 2 3 4 आणि फर्स्ट कार्बनला OH ग्रुप असेल. इथं मी करतो आहे CH3 CH2 CH2 CH2OH. नेक्स्ट ब्युटॅन 2OL 1 2 3 4. इथं मी सेकंड कार्बनला OH घेतला राहिलेली व्हॅलन्सी हायड्रोजननं सॅटिस्फाय करतो. नेक्स्ट स्ट्रक्चर इथॅनॉल CH3 CH2OH. नेक्स्ट प्रोपॅन 1OL 1 2 3 इथं OH CH3 CH2 CH2OH अँड लास्ट मिथॅनॉल CH3OH. तुम्हाला क्वेश्चन विचारला बॉइलिंग पॉईंटच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आपल्याला काय करायचं आहे तर ह्यांची मांडणी करायची आहे. मग सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कुणाचं असणार आहे तर आत्ताच सांगितलं की ह्या सगळ्यांच्यामध्ये OH हा फंक्शन ग्रुप आहे आणि जेव्हा OH हा फंक्शन ग्रुप असतो तेव्हा तिथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड होतो आणि त्यामुळे या सगळ्यांचाच बॉइलिंग पॉईंट हा जो एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा जास्त असलेला दिसेल. आता ह्या सगळ्यांच्यामध्ये OH ग्रुप हा आहेच त्यामुळे ह्या सगळ्यांच्यामध्ये कुणाचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे हे जर कम्पेअर करायचं असेल मग अशी आपण स्टेटमेंट बघितलेलं होतं
ॲज द मोलिक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट ऑल्सो इन्क्रीजेस. मोलिक्युलर वेट असेल बॉइलिंग पॉईंट हा इन्क्रीज होणार आहे. मग सगळ्यात जास्त मोलिक्युलर वेट कोणाचा आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे इथं दिसणार आहे 1 2 3 4 5 म्हणजे हा फर्स्ट हा याचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त असणार आहे. सगळ्यात कमी कोणाचा असणार आहे तर मी आता म्हणू शकतो CH3OH की ज्याचं मोलिक्युलर वेट हे सगळ्यात कमी आहे. दॅट्स वाय मेथनॉलचा हा बॉइलिंग पॉईंट आहे तो सगळ्यात कमी असणार आहे. नेक्स्ट हा जर फर्स्ट झाला तर आपण दुसरा घेतो आहे. नंतरचं सगळ्यात जास्त मोलिक्युलर वेट हे इथॅनॉलचं दिसतं. दॅट्स वाय इट बिकम सेकंड. नंतर आपण हा थर्ड घेऊ शकतो. म्हणजे आपला सिक्वेन्स झाला मिथॅनॉल, देन इथॅनॉल, देन प्रोपॅन 1 ऑइल. आता याच्यानंतरचा मुद्दा इथं हे दोन स्ट्रक्चर 1 2 3 4 कार्बन 1 2 3 4 कार्बन ह्या दोघांचं मोलिक्युलर वेट सेम आहे. कारण ह्या दोघांच्या बाबतीमध्ये नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ ऑक्सिजन सेम आहेत. दीज आर सेट द आयसोमर्स ऑफ इच अदर. ह्या दोघांच्यामध्ये मोलिक्युलर वेट दोघांचं सेम आहे. फक्त स्ट्रक्चरल अरेंजमेंट वेगळी आहे. फंक्शनल ग्रुप फक्त इथं फर्स्ट कार्बनला अटॅच असेल आणि इथं सेकंड कार्बनला. आणि त्यामुळं या दोघांचं मोलिक्युलर वेट सेम आहे. आता ह्याच्यामध्ये ब्रँचिंग इन्क्रीजेस मग स्टेटमेंट आपण बघितलेलं होतं. ब्रँचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. ह्याच्यामध्ये ब्रँच असले आणि ह्याच्यामध्ये ब्रँच नाही. हा स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. त्यामुळं हा जर फर्स्ट असेल, हा सेकंड असेल, हा थर्ड असेल तर आपण म्हणू शकतो ह्या दोघांच्यामध्ये मोलिक्युलर वेट सेम असताना याचं ब्रँचिंग असल्यामुळं याचा बॉइलिंग पॉईंट कमी म्हणजे हा फोर्थ होईल, हा फिफ्थ होईल आणि सगळ्यात जास्त तुम्हाला बॉइलिंग पॉईंट ह्याचा दिसेल कारण याचं मोलिक्युलर वेट हे सगळ्यात जास्त आहे. खाली तुम्हाला सोल्युशन दिसतं. इथं सांगितल्याप्रमाणे मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅन 1 ऑइल, ब्युटॅन 2 ऑइल ब्रँचिंग ह्या दोघांचं मोलिक्युलर वेट सेम आहे. पण ह्याच्यामध्ये ब्रँचिंग असल्यामुळे ह्याचा बॉइलिंग पॉईंट कमी झाला, ह्याचा जास्त. आणि ह्याचा सगळ्यात जास्त मोलिक्युलर वेट असल्यामुळं पेंटॅन 1 ऑइलचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त असलेला लक्षात येतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया बी की ज्याच्यामध्ये दिलं तुम्हाला पेंटॅन 1 ऑइल. आणि पेंटॅन 1 ऑइलचं स्ट्रक्चर 1 2 3 4 5 इथं OH ग्रुप घेतं. नेक्स्ट दिलं तुम्हाला एन ब्युटॅन 1 2 3 4 ह्याच्यामध्ये OH ग्रुप नाही आहे. म्हणजे इथं मी लिहितो आहे CH3 CH2 CH2 CH3 CH3 CH2 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 CH2OH. नेक्स्ट तुम्हाला दिलं पेंटॅनल अल्डिहाइड आहे. इथं लिहितो CH3 CH2 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 C डबल बॉन्ड OH. आणि लास्ट दिसलं तुम्हाला इथॉक्सी इथेन CH3 CH2O CH2 CH3. आता याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजन आहे. या स्ट्रक्चरमध्ये ऑक्सिजन नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंगचा अजिबात काहीच विषय येणार नाही आहे. त्यामुळं जर आपल्याला याचा बॉइलिंग पॉईंट जर बघितला तर तो सगळ्यात कमी यायला पाहिजे. म्हणजे एन ब्युटॅनचा सगळ्यात कमी असेल. सगळ्यात जास्त कोणाचा असणार आहे जिथं हायड्रोजन बॉन्डिंग असणार आहे. खरं तर इथं ऑक्सिजन आहे, इथं पण ऑक्सिजन आहे आणि इथं ऑक्सिजन आहे. अल्कोहोलच्या बाबतीमध्ये हायड्रोजन बॉन्ड हा मोर पॉसिबल आहे अल्डिहाइडपेक्षा आणि इथरपेक्षा. कारण इथरच्यामध्ये ऑक्सिजन आहे त्याच्या दोन्ही बाजूला बल्की ग्रुप असतात. इथं जो ऑक्सिजन आहे त्याच्या भोवती क्राउडिंग कमी आहे, इथं ऑक्सिजन आहे त्याच्या भोवती फक्त हायड्रोजनच आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त बॉइलिंग हायड्रोजन बॉन्डिंग दाखवण्याची शक्यता कोणाची अल्कोहोलची. त्यामुळं सगळ्यात जास्त जर आपल्याला बॉइलिंग पॉईंट मिळेल तर कुणाचा मिळणार आहे तर ह्या पेंटॅन ऑइलचा. नंतर आपण कुणाचा विचार करू शकता तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त आहेत. ह्याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये 5 आहेत. त्यामुळे मोलिक्युलर वेट जास्त असल्यामुळं ऑब्व्हियसली हा सेकंड होणार आहे, हा थर्ड होणार आहे आणि हा फोर्थ होणार आहे. म्हणजे सगळ्यात कमी एन ब्युटॅन. त्याच्यानंतर फोर्थ झाल्यानंतर थर्ड कोण असणार आहे तर इथं दिसतं मला इथॉक्सी इथॅन. त्याच्यानंतर असणार आहे हा पेंटॅनल की जो इथं. आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट असणार आहे पेंटॅन 1 ऑइलचा जो आपण फर्स्ट म्हणून इथं दिलेला आहे. सो राहिलेला जो पार्ट असेल तो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इथं बघू शकतो.